The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। पविवेकरसं पीत्वा रसं उपशमस्य निद्रो होति निपापो धम्मपीति रसं पिबं। विवेक रस, शांती रस आणि धम्मरसाचे पान केल्याने माणूस निष्पाप व पीडारहित होतो, हे भगवंताचे वचन आहे। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील 30 गाव येथील महाडा कॉलनी परिसरातील या आपल्या लुंबिनी बुद्ध विहारामध्ये उपस्थित माझ्या समवेत संपूर्ण आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथील श्रामणेर संघ, ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी आज महान पुण्य संधी प्राप्त करून घेतली आणि ज्यांनी आपल्या सम्यक आजीविकेतून एवढ्या मोठ्या भिक्खू संघाला, श्रामणेर संघाला भोजनदान देऊन महान पुण्य संपादन केले आहे, अशा श्रद्धावान धम्म उपासिका सुलक्षणाताई गौतम आचार्य आणि त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, एस.टी. महामंडळाचे सर्व कर्मचारी, आपल्या या म्हाडा परिसरातील, तिसगाव परिसरातील विहारात उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आपल्या या परिसरामध्ये वास्तव्य करणाऱ्या एस.टी. महामंडळामध्ये विभागीय अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या आपल्या भगिनी सुलक्षणाताई गौतम आचार्य यांच्याकडून आम्हाला आज सुंदर असे भोजनदान प्राप्त झालेले आहे, तेव्हा सर्व उपस्थितांनी आचार्य परिवाराच्या दानाचं अनुमोदन म्हणून त्यांच्यासाठी साधुकार द्यावेत। हे वर्षावासाचं पर्व सुरू आहे। सर्वत्र संपूर्ण जगभरामध्ये जे श्रद्धावंत लोक असतात, ज्यांची बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा असते, ते आपल्या श्रद्धेतून सातत्याने या जीवनाला यशस्वी बनविण्यासाठी, जीवनाचं सार्थक करण्यासाठी सातत्याने भिक्षू संघास दान पुण्य करीत असतात, सातत्याने पंचशील पालन करत असतात, आठवड्यातून एक दिवस आर्य उपोषणाचं पालन करीत असतात। आपल्या मनाला निर्मळ ठेवण्यासाठी, घरामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी आपण
ध्यान साधना करत असतात, अर्थात भावनेचाही अभ्यास करतात आणि असे जे लोक असतात तेच आपल्या जीवनामध्ये सुख शांतीचा उपभोग घेऊ शकतात, अनुभव घेऊ शकतात. परंतु भगवान बुद्ध म्हणाले ह्याच्या उलट जे लोक अवगुणांनी भरलेले असतात, मग ते ज्ञानी असो की अज्ञानी असो, श्रीमंत असो की गरीब असो, शहरात राहणारे असो की गावात राहणारे असो, ज्यांचं डोकं अज्ञानाने भरलेलं आहे, ज्यांना योग्य काय अयोग्य काय समजत नाही, ज्यांना दानाचं महत्त्व कळत नाही, शीलाचं महत्त्व कळत नाही, ध्यानाचं महत्त्व कळत नाही, परोपकाराचं महत्त्व कळत नाही किंवा धार्मिकतेचं महत्त्व कळत नाही आणि ज्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा नाही आहे, असे लोक मात्र कधीही सुखाने जीवन जगू शकत नाहीत. हे बुद्धाचं वचन आहे. त्यामुळे आज आम्हाला हे भोजन प्राप्त झालं आहे. रोज आणि रोज अनेक लोक मोठ्या श्रद्धेने भोजनदानासाठी बोलवतात, यथोचित सन्मान करतात. भिक्षू संघाचा सन्मान करणे हे महान पुण्यदायी आहे. भिक्खू संघाचं दर्शन होणे हे महान पुण्यदायी आहे असं भगवंताचं वचन आहे. म्हणून तुम्ही सोशल मीडियावरतून पाहत असाल किंवा आपल्या दी ग्रेट हॅपीनेसवरतून पाहत असाल, व्हॉट्सअपच्या स्टेटसवरून, फेसबुकवरून पाहत असाल, रोज आणि रोज अत्यंत श्रद्धापूर्वक लोक भिक्खू संघाला आपल्याकडे निमंत्रित करून भिक्षू संघाचा गौरव सन्मान करून पुण्य संपादन करीत असतात. आपल्या जवळच असलेल्या साजापूरमध्ये आम्ही कायमस्वरूपी वास्तव्य करीत आहोत. हा संपूर्ण श्रामणेर संघ जो आहे, आम्ही जे आहेत आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये वास्तव्य करतो आहोत. आपल्या जवळच आहे. फार दूरवरून महाराष्ट्रामधून लोक येतात. दर रविवारी मोठा कार्यक्रम असतो. बाबासाहेब आपल्या लोकांना म्हणाले किमान रविवारी आपण बुद्ध विहारात गेलो पाहिजे आणि त्यामुळे आम्ही वर्षावासाच्या प्रारंभापासून आपल्या साजापूरमध्ये मॉनेस्ट्रीमध्ये तो उपक्रम हाती घेतलेला आहे. त्यामुळे खूप मोठे लोक येतात, शहरातून येतात. आपल्या वाळूज महानगर हे सर्व जो काही परिसर आहे तिथून लोक येतात, धम्मदेसना श्रवण करतात. रविवारची ओपन टॉक असते, सार्वजनिक धम्मदेसना असते, सार्वजनिक बुद्ध पूजा, बुद्ध वंदना, त्रिरत्न वंदना असते. आपल्या त्या परिसरामध्ये महाबोधी बुद्धगया येथील बुद्धगयेच्या बोधिवृक्षाची एक शाखा आपण रोपित केली आहे. त्याचबरोबर श्रावस्ती येथील भगवंताच्या उपस्थितीमध्ये जो आनंद बोधिवृक्ष लावला होता अनाथ पिंडकाच्या शुभ हस्ते, त्या आनंद बोधिवृक्षाची शाखासुद्धा आपल्या मॉनेस्ट्रीच्या परिसरामध्ये रोपित केलेली आहे. त्याचीसुद्धा बोधिपूजा आपले भिक्षू संघ, श्रामणेर संघ आणि उपासक लोक येऊन करत असतात. दान पुण्य वगैरे सगळ्या गोष्टी होतात. म्हणून सांगतोय यासाठी की तुम्हीसुद्धा जवळचेच आहात एकदम आणि या बुद्ध विहाराशी संबंधित आहात. भारतीय बौद्ध महासभा जी बाबासाहेबांची संस्था आहे त्याच्याशी तुम्ही संबंधित आहात. निश्चितपणे तुम्ही सुज्ञ आहात आणि तुमची बुद्ध धम्म संघावरती एकनिष्ठ श्रद्धा असावी अशी अपेक्षा आहे. आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्या मॉनेस्ट्रीला, साजापूरला दर रविवारी येत राहावं. अधूनमधून सुद्धा कुठलाही कार्यक्रम असेल तेव्हाही येत राहावं आणि पुण्य संपादन करावं म्हणून प्रवचनाच्या सुरुवातीलाच ही एक सूचना म्हणून तुम्हाला सांगितलं आहे. तर मी प्रारंभी जी आता गाथा म्हणालो ते बुद्धाचं, भगवंताचं वचन आहे. आणि भगवान बुद्ध त्या गाथेमध्ये काय म्हणाले? विवेक रस. विवेक म्हणजे सत्सद विवेक बुद्धी. योग्य काय, अयोग्य काय, कुशल काय, अकुशल काय, श्रद्धा काय, अश्रद्धा काय, धार्मिकता काय, अधार्मिकता काय, दान काय, कंजूसपणा काय, ह्या कुशल अकुशलमधला फरक ज्यांना समजतो, चांगल्या वाईटामधला ज्याला फरक समजतो किंवा मॅच्युरिटी फुल ज्याला म्हणू, ॲक्च्युअलवाली मॅच्युरिटी तेवढ्यापुरती नाही, आपल्यापुरती सीमित असते तेवढी नाही, तर हकीकतवाली मॅच्युरिटी ज्यांच्यामध्ये आहे, समजूतदारपणा आहे, त्याला म्हणतात विवेक. जसा की मनुष्यातच विवेक असतो, प्राण्यांमध्ये विवेक नसतो. जसं एखाद्या बैलाच्या समोर कडबा टाकला काय आणि सरकारी हिरवगार गवत टाकलं काय, तर त्याला त्यातला फरक असा माणसाला जसा समजेल तसा कळत नाही. कळत नाही म्हणजे काय, तेवढ्यापुरतं कळते त्याला. परंतु रोजच कडबा भेटत असेल तर ते रडतही नाही, मालकाला बोलतही नाही, त्याला भांडतही नाही, त्याला रागावतही नाही आणि असं रुसूनही बसत नाही की कडबाच कसं काय टाकता, मला नांगराला जुंपता, वंखराला जुंपता, मला बैलगाडीला जुंपता, त्याच्यात माल टाकता, माझ्याकडून काम करून घेता आणि कडबा कुठं देतात का मला? चांगली खल्ली आणा, सरकीची कापसाची खल्ली आणा, शेंगदाण्याची खल्ली आणा, सरकारी गवत आणा, विकत आणा, शेतातला आणा आणि तेच टाका. ते टाकलं तरच खातो, नाही तर खात नाही. म्हणते का बैल असा? म्हणते का? बाबासाहेबांनी सुद्धा माणसं आणि प्राण्यांतला फरक सांगताना बैलाचंच उदाहरण दिलेलं आहे. बैलाला वैरण लागते, बैलाला म्हणजे गवत लागते, माणसं गवत खात नाहीत, माणसं अन्न खातात. आणि या जगात सर्वात बुद्धिमान प्राणी जर कोणता असेल
तर तो मनुष्यच आहे आणि म्हणून मनुष्यच दुःखमुक्त होऊ शकतो, प्राणी दुःखमुक्त होऊ शकत नाही. मनुष्यच निर्वाण प्राप्त करू शकते, प्राणी निर्वाणाला प्राप्त करू शकत नाही. मनुष्यच दान पुण्य करू शकतो, प्राणी दान पुण्य करू शकत नाही. मनुष्यच पंचशील अष्टशील पालन करू शकतो, प्राणी नाही करू शकत. मनुष्यच ध्यान करू शकतो, प्राणी नाही करू शकत. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की विवेक रस आपल्यात असायला पाहिजे, विवेक रस प्राशन केला पाहिजे. विवेक रस म्हणजे काय? हे जे सांगणं सुरू आहे ना बुद्धाची वाणी, ह्याला प्राशन करता आलं पाहिजे. नाही तर उलटी घागर जर असेल आपल्या डोक्यावर ठेवलेली तर काय होते त्यानं? लाख कोणी काही शिकवत असेल ते आपल्या हिताचंही असेल, आपल्याला तेवढ्यापुरतं समजतही असेल की खरंच गड्या हे हिताचं आहे, पण आपल्यातला अहंकार जर डोकं वर काढत असेल तर बिलकुल त्या उलट्या घागरीवर पाणी टाकल्यासारखं होते. मग किती विहारात या, किती वंदना पाठ असू द्या आणि किती ग्रंथ वाचलेले असू द्या, आणि आपल्याला विवेक आपला जर व्यवस्थित नसेल, सत्सद विवेक बुद्धी आपली जर आपण काम करून घेत नसेल तिच्याकडून, तर आपलं डोकं उलट्या घागरीसारखं आहे. जगात कितीही चांगलं असलं तरी आपली घागरच उलटी असेल तर त्यात पाण्याचा थेंब तरी जाईल काय? आता पाऊस सुरू आहे बघा बाहेर, भिक्खू संघाचं स्वागत केलं आणि तुमचंही स्वागत केलं निसर्गाने. आता पाऊस सुरू आहे तिथं भांडं उलटं ठेवून तर पहा, पडेल का ते थेंबभर पाणी? आणि ते जर भांडं असं ठेवलं तर त्याचं तोंडवरती करून बिलकुल ते भरून जाईल, त्याच्या एकदम फुल भरून जाईल. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले कशाचा रस प्राशन केला पाहिजे मनुष्याने? विवेक रस प्राशन केला पाहिजे. त्यानंतर भगवंताने सांगितलं शांती रस, शांती रस प्राशन करता आला पाहिजे. लाख लोक मध्ये आपण बसलेलो असेल तिथे आपल्याला कोणी म्हणायची गरज पडली नाही पाहिजे, मुक बसा ना, शांत बसा ना, डोळे बंद करा ना जरा, इकडं तिकडं काय पाहतास, असं म्हणण्याची गरज पडली नाही पाहिजे. विशेष रूपाने जे प्रशिक्षण घेणारे श्रामणेर असतात किंवा जे धर्मगुरू असतात किंवा विहारात येणारे लोक असतील त्यांना तर सांगण्याची गरज पडलीच नाही पाहिजे. पण आपण नेहमी पाहतो, आपल्या लग्नात पहा, बड्डेला पहा, विहारातल्या कार्यक्रमात पहा, जो माईकवाला असते कोण मास्टर, ते तीन तीनदा म्हणते शांत बसा, सर्वांनी शांत बसा, सर्वांनी शांत बसा. आता खरं तर याची गरज पडली पाहिजे का? जे रोज विहारात येतात, ज्याला बुद्ध शांतता प्रिय आहेत, हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, त्यांना बोलण्याची सांगण्याची गरज पडाव काय? पडाव. पण आपल्या कार्यक्रमात प्रत्येकच कार्यक्रमात पडते, मग ते विहारात असो की कुठेही असो. आता यांना आमच्या श्रामणेरांना पण आम्ही नेहमी 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 बोलतो, यांचा पाराय चढत असेल, यांना वाटत असेल आम्ही जर बाहेर असतो ना, आम्हाला जर असं कोणी टोकलं असतं तर आम्ही दाखवलं असतं. आता वाटत असेल ना, मन तेवढ्या प्रवृत्ती आहेत, पण इथं हात बांधलेले, आता भंतीला बोलावंच कसं, असंही वाटत असेल. म्हणून कोणाकोणाचे चेहरे असं काही बोललं की असं मुख जागेवरच असं खराबच्या खराब तोंड करते बा कोणी कोणी. सगळे नाही बापा, हे बाकीचे लई चांगले आहेत, कोणी कोणी असं असते लगेच ज्यांच्यात विवेक नसतो किंवा ज्याने शांती रस पित नाहीत, प्राशन करीत नाहीत, शांतीचं महत्त्व ज्यांना कळत नाही त्यांचंच तोंड वाकडं होते. आणि ज्यांच्यात विवेक आहे त्यांना शांतीचं महत्त्व कळते. तर शहाण्याला कशाचा मार आणि गाढवाला चापकाचा मार असते. ते तरी पण ते आपली बरोबर हुकी त्याला जेव्हा येते तेव्हा हुकी येऊन ओरडते म्हणजे ओरडते बघा. म्हणून व्यवहारातल्या मनी काय अशाच नसतात, काही काही मनी फार प्रेरणादायक असतात, मोटिवेशनल असतात. म्हणून शहाण्याला खरंच शब्दाचा मार असतो आणि गाढवाला चापकाचा मार, फटक्याचा मार जरी दिला तर बिलकुल त्याला हुकी आली बसायची, लोळायची उकरड्यावर की ते लोळते म्हणजे लोळते. त्याला किती शॅम्पूनं धुवा का साबणानं धुवा का पिण्याच्या फिल्टर पाण्यानं धुवा का अजून कशानं धुवा, त्याला त्या फिल्टरच्या पाण्याशी संबंध नसतो, शॅम्पूचा साबणीचा संबंध नसतो. आणि निर्मळ करून ठेवलंय बा आपलं ठिकाण जिथं थांबायचंय बांधलंय ते, त्याच्याशी काहीच संबंध नसतो. त्याला उकिरडा घाण दिसली ते लोळणार म्हणजे लोळणार. भगवान म्हणाले काही काही माणसं त्याच प्रवृत्तीचे असतात, त्यांना धम्माचं महत्त्व कळत नाही. तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही म्हणून तर येऊन बसले इथे. पण काही काही लोक बिलकुल त्या प्रवृत्तीचे असतात, म्हणजे उलट्या घागरीच्या सारखे. म्हणून त्यांना विवेक नसतो, त्यांना बिलकुल शांतीचा रस ते प्राशन करू शकत नाही. धम्मरसाचे पान केल्याने भगवान म्हणाले विवेकसुद्धा धम्मच आहे आणि शांतीसुद्धा धम्मच आहे. शांती एकदम शांत बसणे,
आपल्या वाणीवर संयम ठेवणे, मनावर संयम ठेवणे, शरीरावर संयम ठेवणे, ह्याला शांतीस्त म्हणतात. डोळ्याच्या इशाऱ्याची सुद्धा भाषा करायची नसते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माणूस मूक जरी असेल तर माणूस बोलू शकते. कशाने? या डोळ्यानं डोळे असे विस्पारले की समजते बापा रागावले बापा. आता तोंड उघडायची गरजच नाही कुठं कुठं. आता यांच्याकडे आताच बघा, मी रागावलो. तुम्ही पाय धुत होते भिक्षू संघाचे नाही का, तुम्ही बघितलं कांबळे साहेब, पाय धुताना मी यांच्यावर बोललो बघा जरा, अरे सुपटीपन्नो भगवतो सावक संगो म्हणा म्हणून. काही काय असे तोंडच बंद केलेलं, जणू काय शिवून घेतलंय तोंड. आता तुम्हालाही सांगतो, कुठेही भिक्षू संघ आल्यावर सुपटीपन्नो भगवतो सावक संगो बोललो पाहिजे. विहारात वंदना घेताना, पंचशील घेताना आपण बोललो पाहिजे ना. भांडणात कसा जोर येते बापा. घरी कसं कोणाला बोलताना मोठमोठ्यानं बोलतात, आणि विहारात कार्यक्रमात आलं बुद्धाचं वचन म्हणताना मुकत बसते. आता जे येतं ते तरी म्हणाव की नाही. आणि भगवंतानं सांगितलं वाचेचं कुशल कर्म पुण्य कर्म करता आलं पाहिजे. म्हणून बुद्धाचं वचन, धम्माचं वचन, संघाचं वचन म्हणता आपल्याला आलं पाहिजे. ते म्हणलो पाहिजे, आपण बोललो पाहिजे आपल्या मुखातून. आणि म्हणून या श्रामणेरांवर मी आता बोललो की तुम्ही सुपटीपन्नो भगवतो सावक संगो म्हणलं पाहिजे. आता यांना आता हे शिक्षित म्हणजे आता शिकत आहेत, प्रशिक्षण घेत आहेत. आता हे तुमच्यामधूनच आलेले आहेत. आता आम्ही तुमच्यामधूनच आलो, पण आमची आता गंगा पुढं चालली. त्यामुळं अनुभव जास्त असल्यामुळे पुण्य पाप काय ह्या गोष्टी आम्हाला लवकर समजतात. हे प्रशिक्षण घेत आहेत, त्यामुळे कोणाकोणाला वाटतं त्यात काय फरक पडत नाही. आपण नाही म्हणलं तर काय फरक पडते. बिलकुल तुम्ही नाही म्हणले तर तुमचंच पुण्य कमी पडते. कारण संकटामध्ये दुःखामध्ये जर साथ कोण देऊ शकते तर आपलं पुण्यकर्म साथ देऊ शकते. हे बुद्धाचं वचन आहे. म्हणून तोंड वाकडं होण्याच्या अगोदर, वाचा बसण्याच्या अगोदर जेवढं बुद्धाचं वचन म्हणता येईल, जेवढं बुद्धाचं वचन स्मरण करता येईल तेवढं केलं पाहिजे. नाही तर एकदा का हे बंद झालं, होऊ नये कोणाचं, पण होणारच आहे प्रत्येकाचं. माझा असो की तुमचा असो, एक समय आता है तब इच्छा होकर भी हम बोल पाते नहीं. बोलू शकत नाही बघा तुम्ही. आपण एक वेळ येते प्रत्येकावर, इच्छा असून बोलू शकत नाही आपण, इच्छा असून ऐकू शकत नाही आपण, इच्छा असून पाहू शकत नाही आपण, इच्छा असून आपण खाऊ शकत नाही, इच्छा असून ते पचूत नाही खाल्लं तरी सुद्धा एक वेळ ही प्रत्येकावर येते. म्हणून भगवंताचं वचन जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा व्यर्थ बडबड करण्यापेक्षा, रिकामी बडबड करण्यापेक्षा, बोलण्यापेक्षा, रिकाम्या गप्पा मारण्यापेक्षा आपण म्हणत राहिलं पाहिजे, बुद्धं शरणं गच्छामि, नमो तस्स भगवतो अरहतो स्वाख्यातो भगवता धम्मो इतिपिसो भगवा. नाही का, सुपटीपन्नो भगवतो सावक संगो. वाणीचं पुण्यकर्म होईल की नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले विवेकरस, त्यानंतर शांतीरस आणि धम्माचे पान केल्याने, पान म्हणजे प्राशन करणे, पिणे त्याला म्हटलं. पिणे म्हणजे काय तर आचरण करणे. असे जे लोक असतात ते निष्पाप आणि पीडारहित जीवन जगू शकतात. बघा, निष्पाप बिलकुल. आता जर शांतीचा रस पित असतील, शहाणपणाचा, विवेकाचा, समजूतदारपणाचा रस पित असतील, धम्माचं आचरण करत असतील, तर त्यांच्याकडून पाप कर्म घडेल काय? मग ते निष्पाप बनतील की नाही? बिलकुल निष्पाप बनतील. पाप कर्म घडणारच नाही. आणि पाप कर्म जर घडणार नाहीत तर पीडारहित जीवन जगू शकतात. म्हणजे कधी कोणी बोललं तरी, काही नाव जरी ठेवलं, त्रास जरी दिला तरी सहनशीलता त्यांच्यामध्ये असते. आणि जर सहनशीलता असते तर पीडारहित जीवन आहे. जसं भगवान कधी कधी भिक्षाटनाला जायचे आणि काही अज्ञानी लोक भगवंताला नाव ठेवायचे. कोणी थुंकायचं भगवंताकडे पाहून. आताही लोक बघा, कोणी कोणाला पटत नसेल तर असं थुंकतात बघा. कोणी काठी घेते ना, असं मग काठी घेऊन बा मी मारतो तुला ना, असं करतो तसं करतो, असे करतात. हे मूर्खपणाचं लक्षण आहे असं वागणं. म्हणजे कोणीही जरी असं वागत असेल, काठीचा धाक दाखवत असेल, बुक्कीचा धाक दाखवत असेल, चापटाचा हाताचा धाक दाखवत असेल, डोळ्याची भीती दाखवत असेल, मोठ्याने बोलून काहीतरी दुसऱ्याला म्हणजे कमी लेखण्याचा प्रयत्न करत असेल, अपमानित करण्याचा प्रयत्न करत असेल, दुसऱ्याला परेशान करण्याचा प्रयत्न करत असेल, दुसऱ्याला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्या एवढं मूर्ख या जगात कोणी नाही म्हणाले भगवान बुद्ध. कारण बुद्धाची वाणी आहे, सहनशीलता, संयम आपल्याकडे असायला पाहिजे. आणि तेच लोक ज्यांच्याकडे विवेक आहे, शांतीचा रस आहे, जे धम्माचं आचरण करू शकतात, असे लोक निष्पाप असतात. आणि जे निष्पाप असतात त्यांना कोणती पीडा जरी झाली तरी ते मग असं बोलू दाखवत नाहीत. अहो हे असंच होते हो, ते तसंच होते हो, आणि असं कसं करावं, तसं कसं काय करावं, आणि असं कुठं बोलणं असते काय, आणि असं कुठं वागणं असते काय. मग तुम्ही गृहस्थीवाले असो का संन्यासी असो, ज्यांच्यामध्ये सहनशीलताच नसते किंवा जे निष्पाप नसतात ते पीडाच भोगतात, पण जे निष्पाप असतात ते पीडारहित जीवन जगतात असं भगवंताने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्यामध्ये जेव्हा कधी कोणी धम्म सांगतो
ते एखादे धम्मगुरू असतील, भंतेजी असतील, तर त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव आपण ठेवला पाहिजे. जीवनामध्ये आपण कृतघ्न असता कामा नये. आपल्यावर जे उपकार करतात त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा भाव ठेवला पाहिजे. म्हणजे जसं मुलांनी आईवडिलांच्या प्रती सदैव कृतज्ञता भाव ठेवला पाहिजे. जर गृहस्थ लोक असतील, श्रामणेरू लोक असतील, तर त्यांनी भिक्खूच्या प्रती, आचार्याच्या प्रती, गुरूंच्या प्रती सदैव कृतज्ञतेचा भाव ठेवला पाहिजे. आपले जे बौद्ध लोक आहेत त्यांनीच काय संपूर्ण देशवासियांनी घटनाकार असलेल्या बाबासाहेबांच्या प्रती सुद्धा सदैव कृतज्ञ असायला पाहिजे. म्हणून आपला स्वार्थ, आपल्यातला मीपणा, आपल्यातला जो काही माझ्याबद्दलचा भाव असतो तो आपण सार्वजनिक ठिकाणी, विहाराच्या ठिकाणी, धम्माच्या ठिकाणी, मॉनेस्ट्रीच्या ठिकाणी काढून ठेवला पाहिजे. कारण तिथे आल्यावर आपण बुद्धाचे अनुयायी असतो, तिथे आल्यावर आपण बाबासाहेबांचे अनुयायी असतो. म्हणून बघा, चांगल्या पोस्टवर असलेल्या आपल्या सुलक्षणाताई ह्या चांगल्या पोस्टवर आहेत. खरं तर त्यांच्याबद्दल अभिमान असायला पाहिजे. समाजातल्या समाज बांधवांना एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे, आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आता आमच्या संपर्कात आल्या, त्यांना फार चांगला लाभ होऊ लागला. आणि अशातच अजून एक लाभ झाला, त्या विभागीय अभियंता झाल्या बघा. आणि त्यामुळे तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगितल्या. पूर्ण औरंगाबाद जिल्हा जो आहे, पूर्ण विभाग, त्यांच्या सहीनंच कोणतं बसस्टँड बांधायचं आहे, कोणतं आगार बांधायचं आहे, कुठं काय कोणती जमीन कमी जास्त करायची, यांच्या सहीशिवाय काही होत नाही बघा. जसं बाबासाहेबांच्याबद्दल म्हटलं आहे की तुझ्या सहीची किमया न्यारी गेली दुनिया बदलून सारी, तसं औरंगाबादचं एस टी महामंडळाशी संबंधित काही बदलवायचं असेल तर आपल्या सुलक्षणाताई आचार्य यांच्या सहीशिवाय काहीच होत नाही बघा. आणि त्यामुळे या उच्च पदावर असताना देखील बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा असणं, अत्यंत विनम्र असणं, वाकणं, लवणं, झुकणं, दान देणं, भंतीजीला घरी बोलवणं, त्यांचे पाय धुणं, त्यांचं फूल देऊन स्वागत करणं, याच्यासाठी असावी लागते आपल्याकडे ॲक्च्युअलवाली श्रद्धा. ही वरवर करण्याची श्रद्धा काही कामाची नाही. बुद्धं शरणं गच्छामी म्हणण्यापुरती ते तर जमलंच पाहिजे. याचना आली पाहिजे, बुद्धवंदना आली पाहिजे, विहारात आलो पाहिजे, पण फक्त बोलणाऱ्यांपैकीच नसलो पाहिजे. तर कृतीतही आपल्या बुद्ध असायला पाहिजे, धम्म असायला पाहिजे, संघ असायला पाहिजे. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं कर्तृत्व आपल्या कृतीत असायला पाहिजे. तर आपण कामाचे नाही तर बोलाचाच भातन बोलाचीच कढी. येऊ द्या म्हणते यांना, द्या म्हणते माईकन, बसा म्हणते आता. तर तसे तुम्ही नाही बापा, तुम्ही तर लय चांगले आहे. परंतु काही लोक असे असतात. आणि म्हणून तुम्हाला या धम्मपदाच्या गाथ्यावर हे छोटासाच उपदेश आज मी देतो. कारण आम्हाला आमचे श्रामणेरे सांगू थकू लागले. आणि जे जवळचे काही लोक असतात ते सांगू थकू लागले. जवळचे म्हणजे जे ओळखतात, बाबा तब्येत बिघडती, एवढी वदवद आहे, धावपळ आहे, व्याप आहे, त्याच्यामुळं एक तर ते मोकळं वातावरण आहे आपल्या मॉनेस्ट्रीच्या तिथे. सकाळी उठलं की एकदम गारवा आहे, पाऊस पडला की गारवा आहे. महाबळेश्वरच येते तिथं आपल्या तिथं, जम्मू काश्मीरच येते आपल्या तिथं, बिलकुल लेह लडाखच येते आपल्या तिथं. तुम्ही येऊन तर पहा, आता जवळचेच आहे. तुम्ही आमच्या गाववाले ना, आम्ही तुमच्याच गाववाले आहे. आता तुम्हाला काय आम्ही सोडणार नाही. कारण आपल्या औरंगाबाद शहरामध्ये इकडं तिकडं भरपूर सेंटर आहेत, पण या साईडला काही सेंटर नव्हतं. मोठं सेंटर व्हावं अशी आमची मनीषा आहे. आणि आपला प्रोजेक्ट आहे मोठा, मेडिटेशन सेंटरचा प्रोजेक्ट आहे, श्रामणेर भिक्खू ट्रेनिंग सेंटरचा प्रोजेक्ट आहे, चॅरिटी हॉस्पिटलचा प्रोजेक्ट आहे, अनाथाश्रम वृद्धाश्रमाचा प्रोजेक्ट आहे, गरीब अनाथांची जी मुलं असतात त्यांना मोफत शाळेचाही प्रोजेक्ट आहे, चिवर घालून मुलांना शिकवण्याचाही प्रोजेक्ट आहे. आणि स्टेप बाय स्टेप हळूहळू आपण ते काम करणारच आहोत. आणि त्यासाठी लोक खूप सहकार्य करतात. तुम्हीही सहकार्यच कराल अशी अपेक्षा ठेवतो. आणि आज रोजी आपल्या आचार्य परिवारातील आडनाव पहा कसं आहे बापा. पहिल्यांदा तर ओळखतच नसेल कोण. आल्यावर ऑफिसमध्ये आपलीच बाई आहे म्हणत असतील काही, पण आपलीच बाई म्हणत असतील आहे त्यांना आडनावावरून. पण यांचं तर गौतम आडनाव निघाले. पुन्हा विचार करतील बाईच्या नवऱ्याचं नाव तर गौतम दिसू लागलं, बाईचं नाव सुलक्षणा, तर नाव सुलक्षणा तर कॉमनच झालं. आडनाव आहे बापा उच्च कोटीचं झालंय, पण नवऱ्याचं नाव गौतम ठेवलंय. मग भगवान बुद्धाचं गौतम बुद्ध नाव होतं तर मग ते ठेवलं असेल तर मग गाडी वेगळीच आहे म्हणतील यांची.
एस टीची गाडी यांची वेगळीच असेल म्हणत असतील, म्हणून सुरुवातीला काही लक्षात येत नसेल. आणि म्हणून बघा सुंदर असं आचार्य आडनाव आहे. आपल्या लोकांनी सुद्धा ज्यांचे आडनाव असे भलतेच काय काय ठेवलेले आहेत बघा पहिल्या काळातले, तर गॅजेटमध्ये बदलूनच घेतले पाहिजे. आमच्या आता अजिंठ्याची टूर होती बघा, आपल्या टूर असतात, भरपूर टूर असतात बुद्धगयेच्या वगैरे. त्या टूरमध्ये बघा एक आई होती टूरमध्ये आलेल्या, त्या आमच्या बुद्धगयेला सोबत आल्या होत्या, अनेक ठिकाणी सोबत आल्या आमच्या टूरमध्ये. त्यांचं आडनाव डुकरे होतं पहा, ते डोक्यातून कधीच डिलीट होत नाही पहा. त्यांना मी सांगतो आई फार श्रद्धावान आहेत, फार धार्मिक आहे त्यांचा परिवार, पण फार दानशूर आहेत एकदम. जेव्हा जेव्हा भेटल्या तेव्हा तेव्हा सांगितलं आहे हे आडनाव तेवढं बदलून घ्या, गॅजेटमध्ये तशी व्यवस्था आहे, बरं नाही असं डुकरे आडनाव, चांगलं नाही ना. आमच्या येनतेरामध्ये आपलं एक परिवार आहे पहा, दोघे नवरा बायको फार धार्मिक श्रद्धावान आहे, साधक आहेत, सातत्याने विहारात येतात. त्यांचं आडनाव उंद्रे आहे. त्यांना मी भेटलो तेव्हा सांगतो बा उंद्रे साहेब तुम्ही शिकले सवरलेले, नोकरीला होते, विहारात येता, ध्यानाला जाता, आई भोजन दान देते, नेहमी परिवार भोजन दान देतो, आडनाव तेवढं बदलून घ्या, बरं वाटत नाही असं. उंद्रे आई इकडं या, उंद्रे साहेब, उंद्रे बाबा इकडं या, चांगलं वाटते का असं आडनाव? तर म्हणून जाता जाता तुम्हाला थोडंसं प्रफुल्लित करण्यासाठी म्हणून हे मी सांगितलं. तर हा काही प्रवचनाचा विषय नाही आहे, परंतु लोकांना प्रसन्नही ठेवलं पाहिजे पहा. एकदमच असं गंभीरच बसवलं की सुरुवातीला मी जे सांगितलं उलटी घागर, ते बसतात असे, मग फुलाला तोड या पानाला तोड, इकडं पाय, पंख्याकडं पाय. पण असं बोलत असेल तर इकडं काचं पाहते, कोणीकडं कशाचं पाहते, नीटच पाहते असं काय म्हणते जी बोलत आहे ते. आणि नक्कीच मी अपेक्षा करतो की हे डोक्यातच घुसते सगळे इंजेक्शन आपले. आणि त्यामुळे आज जे काही आपल्या सुलक्षणाताई गौतम आचार्य यांच्या परिवाराकडून आम्हाला जे भोजनदान प्राप्त झालं आहे, आपल्या भिक्षू संघाला, श्रामणेर संघाला जे भोजनदान प्राप्त झालेलं आहे, ते महान पुण्य संपादन त्यांनी केलेलं आहे. असं सातत्याने त्यांच्याकडून पुण्यकर्म घडत राहावं, आपल्याकडून सुद्धा असं पुण्यकर्म सातत्याने घडत राहावं. त्यासाठी मी संपूर्ण आचार्य परिवारासह आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करून माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. जाता जाता सूचना, उद्या रविवार आहे आणि आपण सर्वांनी आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये येऊन सार्वजनिक धम्मदेसना श्रवण करावी, बुद्धवंदनेमध्ये सहभागी व्हावं आणि सर्वांनी येऊन तिथे पुण्यकर्मही करावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या सूचनेला थांबवतो. ठीक. भवतो सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सूचना आहे सर्वांना. खरं तर बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा हा आपला अजेंडा आहे, हा आपला शुद्ध हेतू आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमातील धम्मदेसना आपल्या चॅनलवरती टाकत असतो. निश्चितपणे तुमच्यापैकी बरेच जण आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे फॉलोअर्स आहात, सबस्क्रायबर आहात. एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही. हे यासाठी सांगतो आहे की तुमच्यापैकी जे नवीन असतील तर त्यांनी आपल्या परिवारामध्ये टी व्हीला कनेक्ट करून किंवा मोबाईलमध्ये आपल्या परिवारामध्ये परिवर्तन व्हावं, मुलांवर धम्माचे संस्कार व्हावेत, बाबासाहेब त्यांना कळावेत.
ही इच्छा ज्यांची कुणाची असेल किंवा घरामध्ये विस्कटलेली घडी ज्यांच्या कुणाच्या असेल आणि त्यांना वाटत असेल की ती घडी नीट व्हावी, घरामध्ये धम्ममय वातावरण खरंच निर्माण व्हावं, तर त्यांच्यासाठी उपयुक्त असलेलं आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे. तर आपल्या चॅनलला तुमच्याकडे मोबाईल आहे, टी व्हीवरील किंवा मोबाईलवरील किंवा यूट्यूबवरील नको नको ते डोकं खराब करणाऱ्या मालिका, सिरियल, चित्रपट पाहण्यापेक्षा आणि मुलांनाही त्या माध्यमातून बिघडवण्यापेक्षा बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले अनेक विषयांवरील प्रवचन आपल्या चॅनलवरती असतात. तर म्हणून मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूबला आपल्या दी ग्रेट हॅपीनेसला तुम्ही सबस्क्राईब करावे, इतरांनाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे आणि जी प्रवचनं असतात ती आपल्या नातेवाईक, आप्तेष्ट आणि व्हॉट्सअप ग्रुपवरील जेवढी लोक असतात त्यांना शेअर करत राहावीत, लाईक करावीत आणि कॉमेंट्स करत राहाव्यात, जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. दी ग्रेट हॅपीनेस. शरणं गच्छामि.